हाय फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इथे बनवणार आहोत गुलाबजामुन. तर इथे मी गिफ्टचे गुलाबजामुन घेतलेले आहे. तर हा पॅक 400 ग्रामचा आहे. आणि यामधील आता 200 ग्राम गुलाबजामुनची पावडर घेऊन घेऊ. तर बऱ्याच जणांचे गुलाबजामुन बरोबर जमत नाही, त्याला भेगा पण पडतात आणि असे मऊ नरम होत नाही. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि प्रोसिजर पूर्ण बघा. आणि गुलाबजामुन तळताना सुद्धा काही गुलाबजामुन फुटतात. तर ते जे हे पीठ आहे ना, हेच आपल्याला व्यवस्थित मळायचे आहे. तर हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊ. यामधील ज्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या अशा मोकळ्या करून घेऊ. या प्रकारे छान याला मिक्स करून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध टाकून त्याला मिक्स करून घेऊ. तुम्ही दुधाऐवजी पाणी पण टाकू शकता. चालू केलं काय? याला छान मऊ एकदम चुरून घ्यायचं, म्हणजे आपले गुलाबजामुन फाटणार नाही. तर यामध्ये थोडीशी विलायची पूड टाकायची, म्हणजे आपल्या गुलाबजामुनला आणखी स्वाद येतो. तर बघा, या प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे आता आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत आपण चासणी बनवून घेऊ. तर आता आपण गुलाबजामुनसाठी पाक बनवून घेऊ. तर 3 वाट्या आपण त्यासाठी साखर घेऊ. आणि त्याच वाटीने आपण 3 वाट्या यामध्ये पाणी टाकायचं. आणि थोडंसं शिल्लक टाकून. तर आता आपण ते पाक गॅसवर ठेवून देऊ. आणि हे पाक एकतारी नको आहे आपल्याला, फक्त साखर विरघळली की थोडंसं होऊ द्यायचं, म्हणजे पाक आपला झाला. आणि या पाकामध्ये सुद्धा विलायची पावडर टाकायची. आता सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा, म्हणजे आपली ही साखर विरघळेपर्यंत. आणि साखर विरघळली की थोडासा कमी करायचा. तर आपल्या या पाकाला 5-6 मिनिटात आपला पाक तयार होणार आहे. तर तोपर्यंत आपण याला साखर विरघळेपर्यंत फिरवत राहायचं थोडं. तर आपली साखर विरघळलेली आहे. तर आता आपण गॅस कमी करून द्यायचा आणि त्याला 5 ते 6 मिनिट आणखी होऊ द्यायचं. तर हे पाक असा
असा बोटामध्ये घेऊन पाहायचा, थोडासा चिपकला की पाक आपला झाला असं समजायचं. तर 5-6 मिनिट झालेले आहे आणि आपला पाक हा रेडी झालेला आहे. तर आता हे पाकाला झाकून आपण ठेवून देऊ आणि गॅस बंद करून देऊ. तर आपल्या पिठाला आता 10 मिनिट झालेले आहे आणि पीठ आपलं नरम झालेलं आहे. तर आता हातात आपण पिठाचा गोळा घेऊ छोटा आणि त्याला छान गोल गोल आकार देऊ. तर बघा, या प्रकारे छान याला गोल आकार द्यायचा. तर या प्रकारे आपण आता सगळे गुलाबजामुन बनवून घेऊ. गुलाबजामुन बनवताना हाताला थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे ते फाटणार नाहीत आणि भेगा पण त्याला पडणार नाहीत. तर बघा, आपले गुलाबजामुन पूर्ण रेडी झालेले आहे. तर आता आपण यांना तळून घेऊ. तर आता आपण गुलाबजामुन तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. ही कढई आपल्याला गोल बुडायची घ्यायची आहे, पसरट बुडायची नको, कारण ते गुलाबजामुन आपले व्यवस्थित त्यात तळले गेले पाहिजेत. यासाठी आपलं तेल हलकं गरम पाहिजे, कारण जास्त तेल गरम झालं तर गुलाबजामुन पटकन वर येतात आणि ते आतून कच्चेच राहतात. तर आपण आता यामध्ये एक गुलाबजामुन टाकून बघू. तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे, कारण गुलाबजामुन आपला वर आला नाही, म्हणजे व्यवस्थित गरम झालेला आहे. तर एक तळून बघू आधी आणि नंतर पूर्ण गुलाबजामुन या प्रकारे तळून घेऊ. म्हणजे मग हे गुलाबजामुन फाटत पण नाही, म्हणजे क्रॅक पडत नाही आणि आतून ते पूर्ण भाजल्या जातात. तर बघा किती छान आपला गुलाबजामुन झालेला आहे. याला क्रॅक पण नाही एकही आणि कलर पण छान आलेला आहे. तर या प्रकारे आपण आता सगळे गुलाबजामुन तळून घेऊ. छान त्याला एकदम लाल कलर येऊ द्यायचा, म्हणजे ते आतून कच्चे राहत नाही. तर बघा, या प्रकारे किती छान कलर आलेला आहे आणि किती छान आपले गुलाबजामुन दिसत आहे. गॅस आपल्याला कमीच राहू द्यायचा आहे, वाढवायचा नाही. आणि त्यामध्ये
एक एक गुलाबजामुन टाकायचे आहे. या प्रकारे आणि त्यांना हळूहळू असं फिरवत राहायचं. तुम्ही या प्रकारे जर गुलाबजामुन केले तर तुमचे गुलाबजामुन कधीच फाटणार नाहीत आणि खराब पण होणार नाहीत आणि कच्चे पण राहणार नाहीत. तर याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ. या प्रकारे सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही गुलाबजामुन बनवलेत तर ते खूप छान बनतात आणि खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपण जे पीठ मळतो ते खूप चांगलं मळावं लागते आणि गुलाबजामुन करताना हाताला थोडं थोडं तूप लावायचं आणि जे आपलं पीठ आपण घेतो गुलाबजामुनचं त्यामध्ये तुम्ही 1-2 चम्मच गरम केलेलं तूप पण टाकू शकता. त्याने आणखी ते पीठ मुलायम बनते. तर बघा आपले गुलाबजामुन किती छान तयार झालेले आहे आणि कुठेच याला क्रॅक सुद्धा नाही आहे. तर गॅस आपण आता बंद करून देऊ. छान प्रकारे तळले गेलेले आहे. साधारणतः आपले 30 गुलाबजामुन तयार झालेले आहे कारण यांची साईज थोडीशी मोठी आहे. तर पाक आपला थोडासा हलका गरम आहे. आता त्यामध्ये आपण हे गुलाबजामुन टाकून देऊ. तर यांना आपण आता पाकामध्ये थोडंसं हलवून घेऊ आणि साधारणतः याला 15-20 मिनिट पाकामध्ये राहिल्यावर छान यामध्ये पाकात भिजून जातात हे आणि याची साईज आणखी मोठी होऊन जाते. मग तर हे गुलाबजामुन मी एकदम लाल कलरचे तळलेले आहे. तुम्ही तांबूस कलरचे पण तळू शकता आणि बघू शकता तुम्ही गुलाबजामुन याला एक पण क्रॅक नाही आहे आणि खूप छान बनलेले आहे आपले गुलाबजामुन. तर हे गुलाबजामुन तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये खाऊ शकता किंवा मग एखादा तास पण त्याला भिजवू शकता. नंतर हे थंड झाल्यावर एखाद्या डब्यामध्ये भरून पण ठेवू शकता आणि हे खराब होत नाही. किती दिवस टिकतात हे. तर या प्रकारे परफेक्ट गुलाबजामुन बनवण्यासाठी
आजची टिप्स आहे की जेव्हा आपण ते पीठ चुरतो तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं गरम करून, थोडीशी विलायची पावडर आणि दुधाने ते पीठ मळून घ्यायचं. तर ते पीठ एकदम नरम मळायचं आहे आपल्याला, नाहीतर मग ते गुलाबजामुन फुटतात. आणि जे पाक आपण बनवतो तर ते पाक असा पातळ पाहिजे, जास्त घट्ट नको. आणि एकदम गरम पाकात आपल्याला गुलाबजामुन टाकायचे नाहीत. हलका गरम पाक असल्यावर त्यात आपण गुलाबजामुन टाकायचे, म्हणजे तुमचे गुलाबजामुन बिलकुल बिघडणार नाहीत आणि या प्रकारे तुमचे गुलाबजामुन बनतील. तर तुम्ही इथे बघू शकता, यांना आपण किती हलवलं, काही केलं तरी हे फुटत नाही आहे. एकही गुलाबजामुन फुटला नाही किंवा यांना क्रॅक पण नाही आहे. आणि याचं टेक्स्चर बघू शकता. तर बघा किती छान आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे. वार पटकीची